दप्तर मुक्त शनिवार या उपक्रमामध्ये वैज्ञानिक प्रयोग घेऊ. प्रयोग काय आहे ते आपण प्रत्यक्ष करून पाहू. बघा, या 2 ग्लास मध्ये मी काय घेतलं? पाणी आहे. 2 ग्लास मध्ये मी पाणी घेतलं आणि हे आहे लिंबू. काय आहे? लिंबू. आता या पाण्यामध्ये जर मी लिंबू टाकलं तर काय होईल? निरीक्षण करा. कुठे गेलं लिंबू? खाली गेलं. का बरं खाली गेलं असेल? हो, का खाली गेलं? आता तोच लिंबू आता हे दुसऱ्या ग्लास मध्ये मी पण पाणी घेतलंय. आता त्या पाण्यामध्ये मी काय टाकतो बघा. या ग्लास मध्ये टाकला, कुठे गेला? तळाशी गेला. आणि हाच लिंबू आता मी काढून बाजूच्या ग्लास मध्ये टाकतो. तुमच्या निरीक्षणात काय दिसते ते बघा. काय झालं मग? तो वर आला ना? तरंगत आहे ना? का बरं तरंगत असतील? सुरुवातीला साध्या पाण्यामध्ये जेव्हा मी लिंबू टाकला तेव्हा या लिंबाची घनता जास्त असल्यामुळे तो तळाशी गेला. काय जास्त होती? घनता म्हणजे काय? ते पाहू आपण. आणि दुसऱ्या वेळेस त्या पाण्यामध्ये मी हे टाकलं, हे म्हणजे ही आहे मीठ. काय आहे? मीठ. पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता पाण्याची घनता जास्त झाली. कोणापेक्षा? लिंबापेक्षा. आता इथं कोणाची घनता जास्त आहे? पाण्याची घनता जास्त आहे, लिंबाची घनता कमी आहे. पाण्याची घनता कशामुळे वाढली? मीठ टाकल्यामुळे. बरोबर आहे. मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढली. आता लिंबू पाला. आता आपण पाहू आलू. हा काय आहे? टाकून पाहिजे बरं साध्या पाण्यात. कुठे गेला रे? गुळात गेला म्हणजे मग काय झालं? आता तोच आलू हा या पाण्यात टाकणार आहे. तरंगत आहे, फ्लोट करत आहे. का बरं असं झालं? आता पाण्याची घनता जास्त आहे आणि आलूची घनता कमी आहे आणि पाण्याची घनता जास्त असल्यामुळे आलू पाण्यावर तरंगत आहे. ओके, बरोबर. घनता म्हणजे समजलं? घनता ज्याची जास्त असते ते तळाशी जातात आणि ज्याची घनता कमी असतात ते तरंगत. आता एक छोटा प्रयोग करू आपण. या बरणीमध्ये मी एवढं पाणी घेतो. आता तुम्हाला काय दिसते पहा. कोणते 2 द्रव पदार्थ आहेत? कोणते 2 लिक्विड आहेत? पाणी आणि तेल. मग तेल खाली आहे का पाणी खाली आहे? पाणी. मग तेल आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स झाले का? मिसळले का? मग काय दिसते? तेल पाण्यावर तरंगत आहे. मग याचं कारण काय? तेलाची घनता कमी आहे. आता माझ्याकडे काही बॉल आहे. ते बॉल मी टाकतो. आता हा बॉल जो टाकतो कुठं थांबते तर तुम्ही पहा. तळाशी गेला म्हणजे त्याची घनता तेलापेक्षा आणि पाण्यापेक्षा जास्त आहे. आता पुन्हा एक वेगळा बॉल टाकतोय. कुठं तरंगत आहे तो? तेलावर तरंगत आहे म्हणजे त्याची घनता तेलापेक्षाही कमी आहे. पाण्यापेक्षा तर कमी आहेच, पण तेलापेक्षा सुद्धा कमी आहे. आता दुसरा एक बॉल टाकतो. काय झालं बघा? कुठे आहे तो? तो बॉल कुठेला टाकला? मधात आहे म्हणजे तेलाच्या खाली व पाण्याच्या वर. तेलाच्या खाली आणि पाण्याच्या वर आहे म्हणजे त्याची घनता तेलापेक्षा जास्त आहे आणि पाण्यापेक्षा कमी आहे. हा प्लास्टिक बॉल आहे. आणि आता हा जो थर्माकोल बॉल आहे तो मात्र तेलावर तरंगते कारण त्याची घनता पाण्यापेक्षा आणि तेलापेक्षा कमी. दोघांपेक्षाही कमी आहे. आता या पाण्यामध्ये जर मी हा आलू टाकला तो वर तरंगत राहील की तळाशी जाईल? का बरं तळाशी जाईल? होते का तसं? टाकून बघ बरं. टाकून बघ. कुठे गेला? का बरं खाली गेला? शाबास. मग या आलूला जर मला तरंगवत ठेवायचा आहे असं तर मग काय करावं लागेल? कुठे टाकावं लागेल ते? बर. पाण्यामध्ये मीठ टाकलं तर काय होते मग? म्हणजे काय होते?